नमस्कार मैत्रिणींनो, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला छान अशी कपड्यापासून फ्रिल तयार करून आणि खूप छान अशी सोपी डिझाईन तयार करून घ्यायची आहे, तीसुद्धा अगदी कमी वेळेत. त्याच्यासाठी तुम्ही जो कोणता साईजचा ब्लाऊज शिलाई करत असणार त्या मापानुसार शोल्डर मुंडा ही मापं टाकून घ्यायची आहेत आणि तुमच्या आवडीनुसार गळ्याची उंची घ्यायची आहे. तर सर्वात आधी मी गोल गळा आखून घेतला आणि त्याच्यानंतर मग ब्लाऊज पीसवरती अशा पद्धतीने बरोबर पिना वगैरे लावून ॲडजस्ट करून घ्यायचा आहे, जेणेकरून इकडे तिकडे होणार नाही. तर इथं आपल्याला अस्तर पलटी करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी मग पिना लावून आणि उलट्या बाजूने अशा पद्धतीने ब्लाऊज पीसवरती अस्तर ठेवून आणि सर्वात आधी गळ्याला आणि खालच्या बाजूला जी काही कमरपट्टी आहे एवढ्या जागेवर शिलाई करून घ्यायची आहे. शिलाई करून झाल्यानंतर ज्या पिना आहेत त्या काढून घेतल्या. त्याच्यानंतर गळ्याचा जो काही गोल आकार आहे तो पूर्ण कट करून आणि छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत, जेणेकरून अस्तर पलटी करायला सोपं जाईल. बघा, अशा पद्धतीने अस्तर पलटी करून घेतला. त्याच्यानंतर मग पूर्ण गळ्याच्या सर्व बाजूंनी, अस्तरच्या सर्व बाजूंनी पूर्ण आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची. त्याच्यानंतर मग जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो सुद्धा कट करून घ्यायचा आहे आणि खालच्या बाजूला जे काही 2 टक्स असतात, दोघंही टक्स देऊन आपल्याला हा पार्ट रेडी करून घ्यायचा आहे. तर बघा, अशा पद्धतीने मी खालच्या साईडचे दोघंही टक्स देऊन घेत आहे आणि हा पार्ट रेडी करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला कपड्यापासूनच फ्रिल तयार करून घ्यायची आहे. त्याच्यासाठी मग आपल्याला तोच साडीचा जो काही कपडा आहे किंवा ब्लाऊजचा कपडा आहे अशा पद्धतीने मी सर्वात आधी ठेवून घेतलेला आहे. तर तुम्ही डबल ठेवून घेतलेला आहे. तुम्ही इथं 1.5 इंच किंवा 2 इंच अंतर घेऊ शकतात. तर मी इथं 2 इंच इतकं अंतर घेतलेलं आहे आणि 2 इंचावरती ह्या पद्धतीने पट्ट्या कट करून घेतल्या. त्याच्यानंतर ते आपल्याला बरोबर जॉईंट करून घ्यायचे आहेत. ह्या पद्धतीने जॉईंट करून घेतले आणि त्याच्यानंतर एका साईडला अशा पद्धतीने फोल्ड करून त्याच्यावरती शिलाई करून घेत आहे. तुमच्याकडे जर का पिकोचं मशीन असेल तर त्याच्यावरती तुम्ही एका साईडला पिकोसुद्धा करू शकतात. पिको करू शकतात किंवा मग ह्या पद्धतीने शिलाई करू शकतात. त्याच्यानंतर मग बघा, अशा पद्धतीने पाव इंचावरती प्लेटा मारून घ्यायच्या आहेत. तर पूर्ण अशा पद्धतीने पाव इंचावरती प्लेटा मारून पूर्ण फ्रिल तयार करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मग जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि शिलाईला कट जाणार नाही ही सुद्धा काळजी घ्यायची. ह्या पद्धतीने कट मारून घेतला. त्याच्यानंतर मग सर्वात आधी जो काही गोल गळा आहे त्याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीने लेस लावून घ्यायची. पूर्ण ह्या पद्धतीने लेस लावून तिच्यावरती डबल शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने डबल शिलाई टाकून घेतली. नंतर मग जी काही फ्रिल आहे ती आपल्याला अशा पद्धतीने जोडून सर्वात आधी चेक करून घ्यायची. मग सर्वात आधी मध्य सेंटर काढून घेतला आणि ह्या पद्धतीने पानगळ्याचा थोडा शेप देऊन घेतला, जेणेकरून जी काही फ्रिल तयार करून घेतलेली आहे ती जोडायला सोपं जाईल. तर या पद्धतीने थोडासा आकार देऊन घेतला आणि त्याच्यानंतर मग वरच्या बाजूला सर्वात आधी अशा पद्धतीने शिलाई करून आणि जी काही शिलाई आहे तिच्यावरती अशा पद्धतीने बरोबर आपल्याला पकडत शिलाई करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर खालच्या बाजूला जो काही पानगळ्याचा शेप दिलेला आहे तिथं सुई आतमध्ये अडकवून बरोबर तो शेप आपल्याला ह्या पद्धतीने देऊन आणि पूर्ण फ्रिल ह्या पद्धतीने जोडून घ्यायची. शेवटी पुन्हा मग या पद्धतीने आडवी शिलाई टाकून घ्यायची. त्याच्यानंतर मग पुन्हा ह्या पद्धतीने लगेचच आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. जिथं आपण शिलाई टाकून घेतलेली आहे त्याच्यावरती ह्या पद्धतीने लेस आपल्याला ठेवून आणि बघा, खालच्या बाजूला जिथं पानगळ्याचा शेप आहे तिथं मी सुई आतमध्येच अडकवलेली आहे आणि दाब उचलून बरोबर ह्या पद्धतीने पानगळ्याचा शेप देऊन घेतलेला आहे. बरोबर ह्या पद्धतीने पूर्ण लेस लावून घ्यायची आणि पुन्हा मग तिच्यावरती सुद्धा आपल्याला डबल शिलाई ही टाकून घ्यायची आहे. एक्स्ट्राची जी काही लेस आहे ती कट करून घ्यायची आहे आणि पूर्ण ब्लाऊजला जिथं आपल्याला थोडंफार धागे वगैरे दिसत असले तर ते कट करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग पूर्ण या पद्धतीने शिलाई करून घेतली. फायनली मग अगदी
कमी वेळेत खूप छान पद्धतीने फ्रिल लावून आणि ही डिझाईन तयार करून घेतली. खालच्या कमरेच्या बाजूला तुम्हाला लेस लावायची असेल तर तुम्ही ती लावू शकतात किंवा मग इथं पॅच वगैरे सुद्धा ठेवू शकतात. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील. आणि साधी सोपी डिझाईन तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून नक्की कळवा.